तुम्हीही माझ्यासारखेच आहात का की काहीतरी टेस्टी दिसलं ना की लगेच वाटतं हे तर आपण घरी करून बघायलाच पाहिजे। मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच असणार आहे। तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या वंशिका सेविंग चॅनल मध्ये। आज मी इथे बनवून दाखवणार आहे तुम्हाला पुण्याची स्पेशल मँगो मस्तानी। ही रेसिपी फक्त दिसायला सुंदर नाहीये तर चवीलाही इतकी भन्नाट लागते ना की घरचे तुम्हाला रोज म्हणतील पुन्हा बनव ना। चला तर मग बनवूया आपल्या सगळ्यांची आवडती पुणे स्पेशल मँगो मस्तानी। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। उन्हाळ्यात काहीतरी थंडगार आणि स्पेशल प्यायची इच्छा झाली ना की पहिल्यांदा आठवते ती म्हणजे मँगो मस्तानी। पुण्यात तर मस्तानीचं वेगळंच क्रेज आहे। क्रीमी मिल्कशेक, गोड आंबा, वरून आईस्क्रीम आणि ड्रायफ्रुट्स म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन। बाहेर कॅफे मध्ये मिळते तशीच मस्तानी आज आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। आणि खरं सांगायचं तर घरची बनवलेली मस्तानी जास्त फ्रेश, जास्त टेस्टी आणि मनसोक्त पिण्यासारखी लागते। तर चला आता पटकन सुरू करूया आजची सुपर डिलिशियस रेसिपी। तर सगळ्यात आधी मी इथे हापूस आंबे वापरले आहेत। आंबे मस्त असे स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यावेत। इथे तुम्ही कुठल्याही प्रकारचे आंबे घेऊ शकतात, पण हापूस आंब्याचा जो गर असतो ना तो खूप स्मूथ आणि क्रीमी असतो, त्यामुळे मस्तानी जास्त क्रीमी बनते आणि साखरही जास्त घालावी लागत नाही। तर आता या ठिकाणी आपण आंब्याचे मस्त असे बारीक बारीक तुकडे करून घेऊया अशा प्रकारे। तुम्हाला माहिती आहे का मस्तानीचं नाव नेमकं कसं पडलं? तर चला जाणून घेऊया। असं म्हणतात की पेशवे बाजीराव यांच्या मस्तानीवरून या ड्रिंकचं नाव ठेवण्यात आलं, कारण ही ड्रिंकही अगदी तिच्यासारखीच रिच, सुंदर आणि खास वाटते। पुण्यात साधारण अनेक वर्षापूर्वी काही जुन्या ज्यूस आणि कोल्ड ड्रिंक सेंटर मध्ये ही मस्तानी मिळायला सुरुवात झाली आणि हळूहळू ती इतकी फेमस झाली ना की आज ती पुण्याची ओळखच बनली आहे। पूर्वी स्ट्रॉबेरी, व्हॅनिला अशा फ्लेवर्स मध्ये मिळायची, पण आता मँगो मस्तानीला तर लोक अक्षरशः वेडे आहेत। थंडगार मिल्कशेक वर आईस्क्रीम आणि ड्रायफ्रुट्स, म्हणूनच ही साधी मिल्कशेक नसून एकदम स्पेशल ट्रीट मानली जाते। तर चला, मी इथे आता आंब्याचे बारीक बारीक काप करून घेतलेत। आता आपण यांना एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। त्यानंतर इथे आपल्याला 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे आणि यानंतर आपण इथे 1 कप मस्त थंडगार झालेलं दूध टाकून घेऊया। आणि आता सगळ्यात खास गोष्ट म्हणजे थोडंसं मँगो आईस्क्रीम टाकून घेऊ। यामुळे मस्तानीला एकदम कॅफे स्टाईल क्रीमी टेक्स्चर येतं। आता हे सगळं मिक्सर मध्ये छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे। प्युरी एकदम स्मूथ, जाडसर आणि क्रीमी झाली पाहिजे। ब्लेंड होताना जो आंब्याचा सुगंध येतो ना तोच मस्तानीची खरी मजा आहे। तुम्ही इथे बघू शकता आपली मस्त क्रीमी आणि स्मूथ अशी मँगो प्युरी तयार झाली आहे। रंग बघा किती सुंदर आणि सुरेख आला आहे। आता सगळ्यात मजेशीर आणि माझा फेवरेट पार्ट म्हणजे मँगो मस्तानी सर्व्ह करण्याचा। चला तर मग मस्तानी सर्व्ह करून घेऊया। सगळ्यात आधी ग्लास मध्ये आंब्याचे तुकडे घालायचे, म्हणजे प्रत्येक घोटात मस्त आंब्याची टेस्ट येते। आता तयार केलेली थंडगार अशी क्रीमी मँगो प्युरी ग्लास मध्ये हळूहळू ओतून घ्यायची आहे। वरून 1 स्कूप मँगो आईस्क्रीम टाकून घ्या। इथे तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम टाकली तरी चालेल। आणि यावर आता आपण थोडी टुटी फ्रुटी आणि थोडे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया। यामुळे प्रत्येक घोटात छान क्रंच आणि वेगळी टेस्ट येते। पुन्हा एकदा थोडे आंब्याचे तुकडे टाकायचे। आता त्यावर तयार केलेली थंडगार आणि क्रीमी मँगो प्युरी घालत आहे। मी इथे डबल मँगो प्युरी वापरली आहे, कारण मला मस्तानी मध्ये आंब्याचा फ्लेवर एकदम रिच आणि भरपूर आवडतो। यानंतर इथे पुन्हा 1 वेळा मँगो आईस्क्रीम, थोडी टुटी फ्रुटी आणि थोडे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया। यामुळे मस्तानी अजून जास्त क्रीमी, जाडसर आणि एकदम डेझर्ट सारखी लागते। आणि शेवटी वरून फ्रेश हापूस आंब्याचे रसाळ तुकडे घालायचे आहे। खरंच सांगते, इतकी रिच, थंडगार आणि आंब्याच्या फ्लेवरने भरलेली मस्तानी उन्हाळ्यात प्यायची मज्जाच काही वेगळी असते। तर बघा फ्रेंड्स, आपली पुणे स्पेशल मँगो मस्तानी एकदम रेडी झाली आहे। इतकी क्रीमी, थंडगार आणि रिच दिसते ना की पाहता क्षणीच प्यायची इच्छा होते। उन्हाळ्यात जर घरच्या घरी अशी मस्तानी बनवली ना तर बाहेर कॅफे मध्ये जाण्याचीही गरज वाटणार नाही। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि वंशिका क्रेविंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।